नंद लाला। मेरी सुनिए 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 अरज नंद लाला। मेरी सुनिए 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 अरज नंद लाला। मोर मुकुट पीतांबर वाला, मोर मुकुट पीतांबर वाला। हाँ मोर मुकुट पीतांबर वाला। मेरी सुनिए 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 अरज नंद लाला। मेरी सुनिए 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 अरज नंद लाला। क्यों भय पत्थर तुम गिरिधारी। क्यों भय पत्थर, क्यों भय पत्थर, क्यों भय पत्थर तुम गिरिधारी। क्यों भय पत्थर तुम गिरिधारी। क्यों भय पत्थर तुम गिरिधारी। क्यों भय पत्थर तुम गिरिधारी।
आता कथाभाग सप्तमस्कंधाकडे जातो. सप्तमस्कंधाची सुरुवात जी आहे ती नारद युधिष्ठिर संवादाने झालेली आहे. त्याच्यामध्ये आता शुकाचार्यांना परीक्षितांनी विचारलेलं आहे की भगवंता, मला ज्या अनेक कथा आणि ज्यांच्या ठिकाणी समदृष्टी बघायला मिळते, घडलेलं आहे घटना की जी घटना समदृष्टीच्या पातळीवर उभी आहे असं जाणवतं, अशा ज्या गोष्टी आहेत त्यातलं मला काही सांगाल का? की सामान्य मनुष्य आहे, पशुपक्षी आहेत किंवा इतर काही जीव आहेत, त्या सर्व जीवांच्या संबंधी भगवंत समान दृष्टी ठेवतो. ते म्हणाले हो, नक्कीच आहे, कारण भागवतांनी मोक्षाचा विचार सर्वांकरता सारखाच केलेला आहे. त्यामुळे जसा गजेंद्राला मोक्ष मिळाला आहे, जसं म्हणाले जो जो म्हणून भगवंताचं स्मरण करतो त्याला त्याला, मग तो कोणत्याही योनीमध्ये असेल, तसंच तो कोणत्याही परिस्थितीत असेल, त्याचं कोणतंही साधन असेल, त्याला ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि भगवंत त्याच्या ठिकाणी भेदभाव करत नाही. ही एक भूमिका सुरुवातीला त्यांनी मांडली आहे. आणि म्हणून भगवंत हे साक्षात मोक्षस्वरूप आहेत, म्हणून त्यांना काही देवांकडनं मिळवायचं नाही आहे आणि त्यांच्याशी त्यांना वैरही करायचं नाही आहे. परंतु तरीसुद्धा काही घटना घडतात, त्या अशा का असा मनुष्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून ते म्हणतात की भगवंताचे जे भक्त आहेत त्यांचा महिमा गायला की आमच्या अंतःकरणातली भक्ती वाढत जाते. तसं म्हणाले, मी तुला आता कृष्णद्वैपायन ऋषींना नमस्कार करून आता मी काही भाग तुला पुढे सांगणार आहे. त्यामुळे इथे बरोबर 7वा स्कंध, सप्तमस्कंध सुरू होतो आहे. आता त्यांनी सांगितलेला जो विषय आहे की आत्तापर्यंत आपण जे पाहत आलो त्याप्रमाणे भगवंत गुणांचा स्वीकार करतात. सत्व, रज आणि तम या गुणांचा स्वीकार करत करत या जगामध्ये अनेक घटना घडत असतात. किंबहुना ह्या संबंध सृष्टीची उत्पत्ती काल आपण पाहिलं तसं की ह्या गुणत्रयाच्या साम्यामध्ये जेव्हा तारतम्य निर्माण होतं तेव्हाच या जगताची उत्पत्ती होते आणि मग तारतम्यानीच आम्ही त्याचा अनुभव घेत असतो. आता इथे जो संवाद किंवा जो प्रसंग शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगणार आहेत तो संवाद आहे. आणि तो संवाद जो आहे तो युधिष्ठिर आणि नारद असा संवाद आहे. राजसूय यज्ञ झालेला आहे. यज्ञाच्या वेळीच शिशुपालाला अग्रपूजेचा मान दिला नाही म्हणून तो संतापला आहे, तो भगवंताच्यावरती रागावला आहे. पुढे भर सभेमध्ये त्यांनी भगवंताचा अपमान करणाऱ्या अनेक गोष्टींचा उच्चार केला आहे. भगवंत शांत आहेत आणि एका क्षणाला भगवंत आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध करतात. आणि त्याचा वध झाला आणि वध झाल्यानंतर युधिष्ठिर म्हणाले, आमच्या सर्व सभेनी शिशुपालाच्या हृदयातून निघालेली जी ज्योत आहे ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी येऊन विसर्जित झालेली पाहिली आहे. हे कसं घडलं? कारण तो इतका वैर करणारा भगवान श्रीकृष्णांचा असं असतानासुद्धा हे घडलं कसं याचं मला मोठं कोडं आहे. आम्हाला सर्वांना त्याचं कोड आहे. आता म्हणून ह्या विचित्र घटनेचं नारदा तुम्हीच मला स्पष्टीकरण द्या असं ते म्हणतात. की म्हणाले, जो मार्ग किंवा जी मुक्ती, जी स्थिती अनन्य भक्तांनासुद्धा कठीण आहे, भगवंताचं इतकं सानिध्य अनन्य भक्तांना जर कठीण आहे तर याच्यासारख्या वैरभाव धरणाऱ्याला हे सानिध्य कसं बरं मिळालं, तू सांग आम्हाला. आणि नारद म्हणतात, तुला मी त्याचा इतिहास सांगतो की हा शिशुपाल जो आहे तो दमघोषाचा पुत्र आहे आणि त्याच्याबरोबरच दुष्ट जो दंतवक्र आहे तोही शिशुपालासारखाच दुर्गुणांनी भरलेला आहे. अगदी बालवयापासून जेव्हा त्यांना बोबडे बोल मुखातून बाहेर पडत होते, जेव्हा त्यांना काही कळतही नव्हतं, त्या काळापासूनसुद्धा ते कृष्णाचा द्वेषच करत राहिले. आणि त्यामुळे म्हणाले की इतका द्वेष करणारा असूनसुद्धा
त्याला हे मिळालं आणि हे सुख आणि हा भगवंताची जवळिकेचा एक अत्युच्च असा त्याच्या हृदयात जाऊन बसणं, हृदय एक झाले अशा लौकिक भाषेत बोलायचं तर. म्हणाले हे घडलं ह्याचं कारण तुला म्हणाले युधिष्ठिरा सांगतो. ते एकच आहे की मनुष्य भगवंतावरती भक्ती करून त्याच्या ठिकाणी अनन्यगतिक होऊन शरणागत होऊन अहंकाराची त्याच्या चरणावर आत्यंतिक निवृत्ती करून सुद्धा जे फल प्राप्त करून घेत नाही ते वैरभावाने प्राप्त होतं. म्हणाले ही विरोधी भक्ती आहे, ही भक्तीच आहे भगवंताची, पण विरोधी आहे आणि भगवंताच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. विरोधी भक्ती केली तरी फरक पडत नाही, अनुकूल असला तरी भगवंताला फरक पडत नाही. आणि उलट ते म्हणाले की असं आहे की विरोधी भक्ताला भगवंत भक्तापेक्षासुद्धा अधिक लवकर प्रसन्न होतो, अधिक लवकर प्राप्त होतो. त्याचं कारण असं आहे की त्याचं ह्या जगातलं अस्तित्व जेव्हा जगाला त्रासदायक असतं तेव्हा भगवंताला त्याला अधिक लवकर जवळ करावं लागतं आणि त्याच्या भक्तांना तितक्या लवकर केलं जात नाही. आमचे दासगणू महाराज आमच्या पंढरपुरामध्ये लोक नेहमी म्हणायचे की महाराज बघा पंढरपुरात इतके लोक आहेत, इतके फड आहेत, इतकी महाराज मंडळी आहेत, इतके वेगवेगळे आश्रम बघायला मिळतात, मठ बघायला मिळतात. म्हणाले एवढ्या ठिकाणी हे लोक असताना या प्रत्येकाच्या ठिकाणी जवळपास गेलो तर आपल्याला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी आहेच की ज्याच्याबद्दल अधिक न बोललेलं बरं. ते आमच्या परंपरेमधले आमचे छगन काका म्हणायचे जय जय रघुवीर समर्थ, एवढं बोलावं न पुढे जावं. अशी म्हणाले परिस्थिती अनेक ठिकाणी बघायला मिळते मठांच्यामध्ये. म्हणाले भगवंताच्या पंढरपुरामध्ये एवढ्या निकट असे लोक कसे असतात, ते बदलत कसे नाहीत. भगवंताच्या जवळ म्हणजे खरी संतांची मांदियाळी पाहिजे, तसं नसताना इथे काय असे लोक सगळे जमा होऊन राहतात. ह्याचं कारण काय बरं. तर दासगणू महाराज नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये सांगत असत. ते म्हणाले अहो भगवंताला हेच अपेक्षित आहे की तुमच्या दृष्टीने जे बरं आहे बरं नाही असं जे वाटतं ना त्याच्यामध्ये जे तरतम आहे ना ते तरतम पंढरपुरातून बाहेर गेलं तर अधिक उत्पात करील. ते पंढरपुरात राहिलं तर भगवंताच्या जवळ राहिल्याने नियंत्रणात राहील आणि म्हणून म्हणाले भगवंत त्याला नियंत्रणात ठेवतो. तसं आहे हे सूत्र, तसंच आहे विरोधी भक्तीचं की जो मनामध्ये भगवंताचा अखंड द्वेष करतो, अखंड मत्सर करतो, त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाही उत्तम भाव, चांगली भूमिका उत्पन्न होऊच शकत नाही. म्हणाले भगवंताच्या लक्षात येतं की ह्यांनी समाजाचं आणि स्वतःचं अधिक अकल्याण करण्यापेक्षा ह्याचा उद्धार झालेला अधिक बरा, तो लवकर झालेला त्याहून बरा. आणि म्हणून म्हणाले या अशा शिशुपालाला किंवा दंतवक्राला भगवंतानी ज्या प्रकारे जवळ केलं, तो म्हणतो शुकमुनी म्हणतात आता ह्या ठिकाणी की नारदांचा हा जो विचार आहे तो ऐकून राजा परीक्षित फार प्रसन्न झाला आणि तो म्हणाला की ही जी कथा आहे ती शुकमहामुनी मला आपण सांगा. आणि तेव्हा नारद, आता त्या कथेमध्ये आपण काल बघितलं तसं की दोघांच्या संवादामध्ये आणखीन कुणाचा तरी संवाद, त्या संवादामध्ये आणखीन कुणाचा तरी संवाद, असं भागवतामध्ये होत राहतं. जे कथानक जिथे मुळात आहे ते संदर्भाकरता इथे जेव्हा येतं ते मूळचं कथानक तसंच येतं आणि म्हणून ते त्यांच्या संवादामध्येच राजा परीक्षिती शुकमहामुनी, नाहीतर कधीकधी शौनक, सूत, त्याच्यापुढे परीक्षित, शुक, त्याच्यापुढे नारद आहेत, सनकादिक आहेत, मग ज्यांचे संवाद आहेत ते. असं एकात एक मोठं प्रकरण असेल तर असे एकात एक संवाद आहेत आणि सगळं हे पुराण संवादरूपच आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलं आहे. आता नारद म्हणत आहेत की म्हणाले प्रकृती आणि पुरुष देहामध्ये जे उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत, त्यांचा विवेक ज्याला करता येत नाही, त्याच्याविषयी ज्याच्या मनामध्ये योग्य अशी धारणा राहत नाही, तो प्रकृती आणि पुरुषांची जेव्हा सरमिसळ करून आपल्या जीवनामध्ये अहम ममत्व वाढवत नेतो, त्यावेळी म्हणाले हे राजा, त्याला मी आणि माझं ह्या कारणामुळे हे मूळ
त्याला म्हणाले मारणं, निंदा करणं, अशा हिंसक प्रवृत्तीमध्ये त्याला प्रवृत्त करतं. आणि शरीराविषयीचा जो अभिमान आहे, हे मी आहे, हा जो अभिमान आहे, तो अभिमानसुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये अधिकाधिक वाढतो, तो विकृत रूप धारण करतो आणि पुढे त्याच्याकडनं हिंसादी कार्य करून घेतो. म्हणून म्हणाले, एक लक्षात ठेव की ह्या अहममत्वापासून मनुष्याने दूर राहावं. प्रकृती अशाश्वत आहे, पुरुष शाश्वत आहे, ही धारणा अंतःकरणामध्ये नित्य ठेवावी आणि त्याविषयी पुन्हा पुन्हा स्मरण असावं. काल आपण पाहिलं त्याप्रमाणे ध्यानाचा विचार केला तर धारणा असावी, ज्ञानाचा विचार केला तर प्रकृतीचा त्याग असावा. त्या त्यागामध्ये आपल्याला शंकराचार्यांचं स्तोत्र अगदी आदर्शवत आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवो, की काय काय टाकायचं आहे ते सांगून टाकलं आहे आणि मी काय आहे त्याचं स्मरण ठेवण्याकरता ते सोपं आहे. आणि भक्तीच्या मार्गात तर आपण बघितलंच की तिथे प्रकृती ही पुढे येतच नाही, कारण अंतःकरण भगवंताच्या चरणावर ठेवून दिलेलं आहे. आता विचार करायला मागे आहे कुठे. आपण 5व्या दिवशी जेव्हा दशमस्कंधाला सुरुवात करू तेव्हा गोपिकांना जेव्हा उद्धव सांगतो की बायांनो हे असं ध्यान करा, तसं ध्यान करा, हे करा, ते करा, असं जेव्हा त्यांना एक एक उपदेशाला येतो तेव्हा त्या म्हणतात, तू काय म्हणतो आम्हाला कळत नाही. कारण म्हणाले हे असं आम्हाला काही करावंच लागत नाही. कारण असं आहे की ह्या व्रजातली माती असो, ह्या व्रजातली भांडीकुंडी असो, ह्या व्रजातल्या आमच्या गायी असो, ह्या आमच्या व्रजातला गोरस असो, काहीच आम्हाला भगवंताशिवाय वेगळं दिसत नाही. हे सगळंच आहे. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, गोरस घ्या आम्ही म्हणतच नाही. कारण आम्हाला ना दूध दिसतं, ना लोणी दिसतं, ना तूप दिसतं, ना दही दिसतं. आम्हाला हा भेदच कळत नाही एका भगवंताशिवाय. आणि त्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये जर दुसरा काही विचारच येत नाही तर आम्ही ध्यान कशाचं करायचं. आणि भक्तीमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व नाहीच, मी नाही तोच, ही भावना ज्यावेळी अंतःकरणामध्ये सुदृढ होते त्यावेळी दुसरा विचारच म्हणाले शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की कोणतीही भूमिका असो त्या भूमिकेमध्ये मनुष्याला पुरुष आणि प्रकृती यांचं भान नेहमीच राहिलं पाहिजे. व्यवहारतः त्याचा प्रपंचामध्ये उपयोग आहे, कारण प्रकृतीचं नश्वरत्व आणि जीवाचं किंवा त्याच्या मागे असणाऱ्या परमात्म तत्वाचं किंवा अंतर्यामी परमात्म्याचं जे शाश्वतत्व आहे, हे ज्याच्या अंतःकरणामध्ये ठसलेलं आहे त्याला लौकिक जीवनामध्ये सुद्धा फार अडचणींना तोंड द्यावं लागत नाही, फार द्वंद्वांना तोंड द्यावं लागत नाही, आसक्ती शिल्लक राहत नाही. आसक्ती पुष्कळ कमी होते. ती ज्याला आपण म्हणतो तशी जी एवढी आवश्यक आहे त्या आवश्यक पातळीवर शिल्लक राहते. आणि आपण काल त्या आसक्तीचं सूत्र पाहिलेलं आहे की ते म्हणाले प्रपंचात आवश्यक तेवढी आसक्ती आहे तो सद्गुणच आहे समजावा. आणि तीच आसक्ती परमार्थ मार्गावर लागली की ती सात्विक आसक्ती आवश्यक आहे, ती उत्कटता ही आदरणीय आहे, स्वागतार्ह आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. त्यामुळे आसक्ती कुठे लावायची यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की हा अंतःकरणामध्ये वैर धरून भगवंताच्याकडे अडकून पडला आहे, आसक्त आहे. प्रत्येक क्षणाला त्याला भगवंताचं स्मरण आहे. कुणी वैर सोडून त्याचं स्मरण करील, नाही तर म्हणाले कुणी स्नेहाने करील, कुणी काही इच्छा मनात धरून करील. कसंही असो, भगवंतानी असं म्हटलं आहे की माझं स्मरण केलं की मी त्याला प्राप्तच आहे. आणि म्हणून ते सांगतात की त्याच्या ठिकाणी मन लावा बास. म्हणाले अपिचेत सुदुराचारी, जरी तो दुराचारी असला तरीसुद्धा तो माझ्याकडे आला आहे ना, त्याचं मी पूर्व रेकॉर्ड काही पाहणार नाही, त्याचं जे पूर्वचरित्र आहे त्याच्याकडे मी लक्ष देणार नाही. आणि म्हणाले मी त्याचं जे कल्याण करायचं आहे त्याकरता मी त्याला आपलासा करीन. आता त्यांनी इथे त्या वैरभावाकरता एक खूप सुंदर दृष्टांत दिला आहे. कीटः पेशस्कृता वृद्धः कुड्यायां तम अनुस्मरन् सरंभ भययोगेन विंदते तत्स्वरूपताम.
म्हणाले गांधील माशी आहे, एका कुठल्या तरी किडा आळीला घेऊन येते आणि ती घेऊन आली की आपल्या घरट्यामध्ये घरामध्ये तिचं जे कोश आहे त्या कोशामध्ये ठेवते आणि थोड्या वेळाने येऊन तिला एक डंख करते. आता तो सारखा डंख त्या किड्याला सारखी वेदना देणारा असतो. ती कीट जो आहे, ती आळी जी आहे, त्या आळीला सारखी वेदना होते. त्यामुळे तिला सारखं स्मरण असतं की आता तो केव्हा येतो आणि केव्हा डंख करतो, आता तो केव्हा येतो आणि केव्हा डंख होतो. म्हणाले इतकं त्याच्या स्मरणामध्ये ती आळी पूर्णपणाने लिप्त होऊन गेलेली असते की एक दिवस तिची गांधील माशी होते. तसं आहे म्हणाले हा जो इतका वैरभावाने राहतो, हा दृष्टांत जो आहे तो भागवताचा आहे. आणि त्यांनी सांगितलं जो इतक्या दुष्टाव्याने राहतो त्याच्या बाबतीत काय होतं म्हणाले की एक दिवस तो त्याच स्वरूपाचं चिंतन करतो, तो त्याच स्वरूपाला जाऊन मिळतो. म्हणून भागवतामध्ये पूतनेचा वध म्हटलं नाही, भागवतामध्ये कंसवध म्हटलं नाही. सगळ्यांचा उद्धार आहे, पूतनोद्धार आहे, कंसोद्धार आहे, सगळ्यांचा उद्धार आहे. भगवंत प्रत्येकाचा उद्धार करतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की म्हणाले अरे युधिष्ठिरा लक्षात घे की जशी भक्ती कामनिक लोक करतात, जशी भक्ती माणसं अनेक इच्छांनी भीतीनी स्नेहानी आपलं मन आवरण्याकरता करतात, पण म्हणाले आपली सगळी पापं धुवून हळूहळू भगवंताला निश्चितपणे प्राप्त करून घेतात. म्हणाले आता ते सांगतात युधिष्ठिराला, म्हणाले महाराज, म्हणाले लक्षात घ्या की गोपींनी प्रेमाने वश केलं, म्हणाले कंसानी भयानी आपला उद्धार करून घेतला, म्हणाले शिशुपाल दंतवक्रांनी म्हणाले आपल्या ठिकाणी द्वेषाने आपला उद्धार करून घेतला. यदुवंशीय जे आहेत ते सगळे आपल्या नातेसंबंधांनी उधरून जाणार आहेत, कारण नातं आहे त्या नात्याचं त्यांना श्रीकृष्णाविषयीचं जे प्रेम आहे त्या प्रेमाने ते उद्धरतील. तुम्ही म्हणजे पांडव तुम्ही सख्यभावानी प्रेम केलं भगवंतावर, म्हणून त्या सख्यत्वाने उद्धरून जाल. आणि आमच्यासारखे नारद म्हणतात आम्ही भक्तीने भगवंतावरती प्रेम केलं आहे. संबंध भागवतामध्ये भगवंतानी जे एक सूत्र मांडलं आहे ते म्हणतात मी भक्त पराधीन आहे, मी भक्तीला वश आहे, मी भक्तीला अधीन आहे. आणि त्यामुळे भक्तीतली जी उत्कटता तितका मी त्याच्याशी बांधला गेलेलो आहे आणि पूर्णपणे त्या प्रेमपाशाने बद्ध झाल्यामुळे माझा भक्त मला जसा चालवतो तसा मी चालतो, जसा बोलवतो तसा मी बोलतो. त्यामुळे मी माझ्या हातात नाही, मी पराधीन आहे भक्ताचा, असं मोठं भगवंतांनी गौरवाने म्हटलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात गीतेमध्ये सुद्धा, आणि माऊली त्याच्यावरती फार चांगलं निरूपण करते, मी वल्लभूतो कांता. म्हणाले जसं पती आपल्या पत्नीचं सर्वतोपरी संरक्षण, तिचं सुख, तिचं स्थैर्य आणि तिचा आनंद पाहतो, तसं म्हणाले माझ्या भक्ताचं मी हे सर्वदूर पाहतो, प्रत्येक भक्ताकरता पाहतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की अरे युधिष्ठिरा, तुझा जो मावस भाऊ हा जो शिशुपाल आणि हा जो दंतवक्र, हे दोघेही तुला सांगतो त्याच्या मागचा इतिहास आहे. हे दोघेही म्हणाले भगवान विष्णूचे मुख्य पार्षद होते. नेहमी जसे सनकादिक म्हणजे सनक, सनत, सनंदन आणि सनातन ही चार जी भावंड आहेत, काल आपण बघितलं की ह्या विश्वाच्या उत्पत्तीमध्ये प्राकृतिक आणि वैकारिक या सृष्टींच्यामध्ये जे भेद आहेत त्यात हा भेद म्हणजे कसा आहे, जिथल्या तिथे स्थिर आहे. त्या 5व्या वर्षावरती ते थांबलेले आहेत आणि त्यांचं जे जीवन आहे कितीही काळ लोटला तरी ते 5 वर्षाचे कुमारच राहणार आहेत. आणि ही एक स्वतंत्र सृष्टी आहे म्हणाले परमेश्वराच्या सृष्टीतली, जी काल आपण पाहिली होती. तर ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि ते सनकादिक आता भेटण्याकरता म्हणून नारायणाला, भगवंताला, श्रीकृष्णाला भेटण्याकरता म्हणून ते गेलेले आहेत. आणि त्यांनी स्वच्छंद विहार करणारे असे ते जेव्हा भेटण्याकरता वैकुंठामध्ये आले आणि आल्यानंतर त्या द्वारपालांनी विचारलं, जय आणि विजय दोन्ही द्वारपाल आहेत, त्या द्वारपालांनी असं विचारलं की काय आपण कोण आहात. ओळखलं नाही त्यांनी, ओळख त्यांच्या लक्षात आली नाही. आता इतक्या दीर्घ कालापर्यंत विष्णूचे द्वारपाल असलेले
विसरून गेले आणि म्हणाले की आपण कोण आहात, आपण कशाकरता इथे आला आहात, तुम्ही लहान बालक आहात, विष्णूच्या मंदिरामध्ये तुम्हाला आम्ही प्रवेश देणार नाही, तुम्ही जा, निघून जा. त्यावेळी सनकादिकांनी म्हटलं, अरे तू मूर्ख आहेस का, तू आम्हाला ओळखलं नाहीस, तुला समजलं नाही आम्ही कोण आहोत. म्हणाले, तुला सांगतो की हा तुमचा दोघांचा जो उद्धटपणा आहे आणि आम्ही सांगतो आहोत ते न ऐकून घेण्याची जी बेपर्वाई आहे आणि जो तुम्ही आमच्यासारख्यांचा अपमान केला आहे, त्यामुळे तुम्हाला मी असा शाप देतो की तुम्हाला हा वैकुंठ लोक सोडावा लागेल. आणि म्हणाले, ते वैकुंठातून निघून जेव्हा त्यांचं अवतरण व्हायला लागलं तेव्हा अत्यंत कोमल अंतःकरणाचे असणारे ते सनकादिक, त्यांना वाईट वाटलं. म्हणाले की हे बिचारे तसेच खाली चाललेत, ऐकलं आपलं, घाबरले ते, आणि त्यांना असं वाटलं काय पुन्हा म्हणावं, शाप देऊ नका, आम्हाला अभय द्या वगैरे, म्हणायला सुद्धा थांबले नाहीत. तेव्हा त्यांनाच दया आली. त्यांनी सांगितलं, तुमचं हे जे अवतरण आहे ते थोड्या काळापुरतं आहे, म्हणजे तुम्हाला 3 जन्म घ्यावे लागतील आणि त्या 3 जन्मांमध्ये तुमच्या पापाचं निराकरण होऊन जाईल आणि पुन्हा तुम्ही वैकुंठ लोकाला याल. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं आहे की यांनी जन्म जो घेतला तो कश्यप महामुनी त्यांचे पिता आहेत आणि दिती त्यांची माता आहे. आदितींनी देव लोकांची शाखा वृद्धिंगत केली आहे, तर दितींनी दैत्य आणि दानवांची शाखा वृद्धिंगत केली आहे. तर त्या दितीच्या पोटी हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असा ह्या दोघांचा जन्म झाला आहे. जय आणि विजय हे त्या जन्मामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष झाले. आता पुन्हा कालच्याच विषयामध्ये, आता मागच्या कल्पामध्ये जेव्हा प्रलय झाला तेव्हा प्रलयानंतर ती पृथ्वी जी आहे ती रसातळाला जाऊन राहिली होती. आता पुन्हा ब्रह्मदेवानी सृष्टी उत्पन्न केली, हे सगळं ब्रह्मांड तयार झालं. इकडे ब्रह्मदेव जन्माला आले. आता त्याची प्रक्रिया सुरू झाली जोडणीची. त्यामध्ये आता स्वयंभुव मनूंनी विचारलं की ठीक आहे, आम्हाला तुम्ही जन्माला घालणार आणि पाठवणार, आम्ही राहायचं आहे कुठे, तर म्हणाले पृथ्वीवर राहायचं आहे. आता तिसरं कथानक पृथ्वीचं आहे की पृथ्वी जी आहे ती रसातळामध्ये होती. अर्थात भगवंताला ह्या सगळ्या योजना करूनच ठेवायच्या होत्या. भगवंतानी त्या योजनेमध्ये बघितलं की रसातळाला असलेली पृथ्वी ती कुठे आहे सापडत नाही आहे, ती पुन्हा वरती त्या जलाच्या वर आलेली नाही आहे, तर आता तिचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं की ही हिरण्याक्षांनी त्या पृथ्वीला तिथे लपवून ठेवली आहे. म्हणून त्यांनी वराह अवतार धारण केला आणि वराह अवतारामध्ये ते खाली रसातळाला गेले आणि त्यांनी आपल्या मस्तकावरती त्या पृथ्वीला धारण करून आपल्या शिंगावर घेऊन ते वरती आले. आता म्हणाले ह्या हिरण्याक्षाचा वध झाला आणि भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वध वराह अवतार घेऊन केला आणि हिरण्यकश्यपूचा वध नरसिंहाचा अवतार घेऊन त्यांनी केला. अशा प्रकारे म्हणाले ह्यांचा एक जन्म संपला. त्यानंतर त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला. तो जन्म म्हणाले त्यांनी जो घेतला तो विश्रवा नावाचे मुनी आहेत आणि केशिनी नावाची त्यांची माता आहे, यांच्या पोटी जन्म घेतला. आणि तो जो जन्म आहे तो एक रावण झाला आणि दुसरा कुंभकर्ण झाला. रावणाच्या ठिकाणी सुद्धा एवढं मोठं शौर्य आहे, त्रेतायुगामध्ये जन्माला आले आणि एवढ्या मोठ्या शौर्यानी आणि आपल्या ठिकाणच्या समाजाला जर्जर करणाऱ्या प्रवृत्तींनी, क्रौर्यानी देवतांना बंदिवासात टाकलं. सगळी सृष्टी जी आहे ती आपल्या धाकात ठेवली. रामायणात फार सुंदर वर्णन केलं आहे. म्हणाले रावणाने चंद्राला सुद्धा आपल्या नियंत्रणात ठेवलेलं होतं, ऋतूंना सुद्धा आपल्या नियंत्रणात ठेवलेलं होतं. म्हणजे आमचं एसीचं टेम्परेचर आम्ही काय कंट्रोल करू, असं तो त्या ऋतूंचं तापमान नियंत्रणात ठेवत होता. चंद्राला सांगत होता की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, ते काय मला सांगू नको, पाऊस पडतोय वगैरे मला माहीत नाही, मला आता शरदाचं चांदणं पाहिजे म्हणजे पाहिजे, की चंद्राने ते दिलं पाहिजे. सांगण्याचा हेतू असा की सबंध सृष्टीला आपल्या नियंत्रणात ठेवून आपल्या लहरीप्रमाणे वागवणारा कुंभकर्ण तर आपल्याला माहितीच आहे. त्याचं वर्णन रामायणातनं मुळातनं आपण वाचण्यासारखं आहे की केवढा देह, ते त्याला केवढं सांभाळणं, ते त्याचं केवढं खाणं आणि त्याची राक्षसी
जी काही वृत्ती, त्याचा सगळा आहार, त्याची भूमिका, पण दोघेही जण मुळामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत त्या पुन्हा धर्माशी जोडलेल्या. शास्त्र काय माहिती, कुंभकर्णसुद्धा रावणाला पुष्कळ चांगला उपदेश करतो. रावणसुद्धा इतका अधिकारी आहे की प्रभू रामचंद्र त्याचा वध करणार आहेत. जेव्हा आपण लंकानगरीचं वाचतो वर्णन, त्यावेळी रामायणात असं वाटतं की हा आता रावण इतका शूर आहे, रामाने काय काय करावं आणि कसा ह्याचा वध करावा. म्हणजे केवळ ही स्थिती अशी आहे की एकापेक्षा एक बलाढ्य आहेत आणि तेवढ्या बलाढ्याचा वध करण्याकरता म्हणून भगवंताला अवतार घ्यायला लागतो. म्हणून त्या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू करता भगवंतानी वराह अवतार घेतला. त्या रावणाचा वध करण्याकरता भगवंतानी रामाचा अवतार घेतला. बरं, त्या अवतारात तेवढ्यानीच नुसतं भागणार नव्हतं, त्यांना पुष्कळ मोठं सहाय्य पाहिजे होतं. म्हणून या अवतारामध्ये सहाय्याकरता पुन्हा भगवान शंकर आले आणि त्यांनी हनुमानाचा अवतार घेतला. हनुमान रूपामध्ये आले. त्याचं कारण असं आहे की रावणाने 10 शक्तींना, रुद्रशक्तींना जिंकून घेतलेलं होतं आणि हनुमान हे भगवान शंकराचं अवतार असल्यामुळे, ते स्वरूप असल्यामुळे त्यांच्याकडे 11 रुद्रशक्ती आहेत. महारुद्र हनुमान आहेत ते. त्या 11 रुद्रशक्तींनी युक्त असल्यामुळे त्या रावणावरती जी शंकराची शक्ती आहे त्या शक्तीने त्याचा पाडाव करणं, त्याचा वध करण्याकरता सहाय्यभूत होणं, हे काम हनुमानांनी केलं. आणि म्हणून म्हणाले रामावतार झाला आणि रामावतारामध्ये रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध झाला. आणि म्हणाले युधिष्ठिरा, आता तुमच्या द्वापार युगामध्ये मात्र म्हणाले हे दोघे जण शिशुपाल आणि दंतवक्र या रूपाने जन्माला आले आणि याही वेळी भगवंतानी तुमच्या ह्या मावस भावंडांना जे सांगितलं की बाबांनो, तुम्ही असे वागू नका. भगवान श्रीकृष्णांची स्थिती किंवा त्यांचा अधिकार हा जो जाणून होता, त्यांना असं वाटत होतं की ह्या अधिकारातल्या पुरुषांच्या समोर ह्या शिशुपालांनी आणि वक्रदंतांनी काही वेडवाकडं वागू नये. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जेव्हा त्यांना समजावलं तरी ते समजत नाहीत, तेव्हा त्यांची मावशी कृष्णाला म्हणाली की अहो, अरे त्याची आत्या आहे, कृष्णांची ती आत्या आहे. म्हणाली, अरे काही झालं तरी तू इतका सगळ्यांचा वध करतोस, माझ्या मुलांचा वध करू नकोस. तेव्हा कृष्णाने आश्वासन दिलं. ते म्हणाले नाही करणार, कुठपर्यंत, शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत. म्हणून तो त्या सभेमध्ये कितीतरी बोलतो आहे कृष्णाला, पण भगवान श्रीकृष्ण फक्त त्याची नोंद घेत होते. कितवा आता 99 संपले, 100वा झाला आणि मग त्याचा शिरच्छेद झाला. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे भगवंताच्या चक्राच्या स्पर्शाने ज्याला मृत्यू आला आहे, हे तर त्याचं फार मोठं भाग्य आहे. आणि एवढंच नाही तर त्याला पुन्हा भगवंताच्या हृदयामध्ये जायला मिळालं, कारण ते दोघे भगवंताचे पार्षद आहेत. त्यामुळे जय आणि विजय हे पार्षद आहेत. आता प्रश्न एकच शिल्लक राहतो की जे भगवंताचे पार्षद आहेत आणि ते आता पृथ्वी तलावरती आलेले आहेत, असुरांच्या ठिकाणी, अन्य ठिकाणी त्यांनी जन्म घेतलेला आहे, आता मूळची सात्विकता गेली कुठे? कारण काहीतरी त्यांचे मूळचे संस्कार घेऊन त्यांनी यायला पाहिजे होतं ना. त्या शापांच्यामुळे ते इथे खाली आले आणि ते ह्या ठिकाणी आपला व्यवहार मात्र सगळ्या समाजाला छलबळ करणाराच व्यवहार करू लागले. असं कसं झालं? असं का केलं त्यांनी? त्याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलं आहे की आपण कायम जे तत्त्वज्ञानामध्ये न विसरण्याचा भाग आहे ते म्हणजे त्रिगुण. त्या त्रिगुणांना कुठे विसरून पुढे तत्त्वज्ञान जाऊच शकत नाही. म्हणाले असुर योनी धारण केली, त्या ठिकाणी जी प्रकृती स्वीकारली ती असुरांची स्वीकारली. त्या असुरांच्या प्रकृतीमध्ये रजोगुणाचं आणि तमोगुणाचं प्राबल्य आहे. त्याच प्राबल्यामध्ये हिरण्याक्ष येईल, त्याच प्राबल्यामध्ये हिरण्यकश्यपू येईल. आणि त्यामुळे त्यांच्याकडचं अज्ञान, म्हणजे आपण काल जे शब्द वापरले होते, तम, मोह, महामोह, तमिस्त्र, अंधतमिस्त्र, म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी
जे जे मोह पडतात, जो जो तम म्हणजे अज्ञान उत्पन्न होतं, ते अज्ञान असुर योनीमध्ये, दैत्य योनीमध्ये, दानव योनीमध्ये परिसीमेचं आहे. आणि म्हणून जेव्हा जय आणि विजयांनी त्या योनींचा आश्रय केला आहे, तेव्हा स्वाभाविक आहे त्या योनीप्रमाणेच ते व्यवहार करणार आहेत. कारण का? कारण मोठं तत्त्वज्ञान की जय आणि विजय ज्या चैतन्याने युक्त आहेत आणि ते चैतन्य ज्या भगवान विष्णूंच्या चरणावरती समर्पित आहे, ते चैतन्य व्यवहार करत नाही. गुणः गुणेषु वर्तन्ते, गुण गुणांमध्ये व्यवहार करतात. आणि ज्या गुणांमध्ये हे जन्माला आलेले आहेत त्याच गुणांमध्ये व्यवहार होणार आहे. म्हणजे मूळचे जय विजय आहेत आणि आता का हो असं करतात, ते असंच करणार आहेत. त्याचं कारण म्हणून भागवतानी जे सांगितलं आहे ना, की महाजनांचा संग हा फार महत्त्वाचा आहे. यांना जन्माला का नाही घातलं चांगल्या सात्विक घराण्यामध्ये? नाही घातलं. कारण तिथे जन्माला घातलं असतं तर यांना मरण्याचा आणि यांना मारण्याचा प्रसंग कसा उद्भवला असता. आणि यांचा शाप, त्याची निवृत्ती करण्याकरता कशा घटना घडल्या असत्या. भगवंत या सृष्टीमध्ये सारखा दैवी आणि आसुरी संपत्तींच्या मधला जो संघर्ष आहे तो दाखवतो आहे. आणि त्यामुळे ह्या दोघांच्या ठिकाणीसुद्धा त्या 3 जन्मांच्यामध्ये जी त्यांनी पार्श्वभूमी दिली आहे ती अशीच दिली. आणि म्हणून त्या दोघांचा शाप जो आहे त्या शापातून ते मुक्त होतात आणि पुन्हा विष्णू लोकांना जाऊन त्याचे पार्षद म्हणून राहतात. नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. आता कथानक पुढे जातं. त्याच्यामध्ये जो विषय त्यांनी घेतला आहे तो आता पुन्हा नारदांचा संवाद आहे युधिष्ठिराच्या बरोबर. कारण आता हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू विषय समोर आला. तो आल्याबरोबर युधिष्ठिराने विचारलं, मग काय झालं हिरण्यकश्यपूचं? तर ते कथानक मला तू सांग, तो कसा घडला इतिहास, काय झालं? तेव्हा नारद म्हणाले की हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये एवढा हिरण्याक्षाचा वध हा त्यांच्या कुटुंबावरती मोठा दुःखाचा आघात होता. त्या कुटुंबियांचं सांत्वन सर्वांनी केलं. दैत्यांनी केलं, दानवांनी केलं, देवतांनी केलं, आमच्यासारख्या ऋषीगणांनी केलं. नारद म्हणाले तरीसुद्धा हिरण्यकश्यपूच्या अंतःकरणामधला जो दाह आहे, जो उद्वेग आहे आणि त्याच्या अंतःकरणातला जो वैरभाव आहे तो काही त्याच्यापासून दूर जाईना. त्याला सातत्याने मनामध्ये एक दुष्टभाव होता की ह्या देवतांचा निपात झाला पाहिजे. दुसरं असं की ब्रह्मदेवाचं जे ह्या सृष्टीमध्ये स्थान आहे ते सृष्टीतलं ब्रह्मदेवाचं स्थान मला मिळालं पाहिजे. आणि देवतांच्या ठिकाणी इंद्र ज्या पदावर आहे त्या पदावरती मला बसता आलं पाहिजे. आणि ती इंद्राची जी नगरी आहे ती माझ्या ताब्यात असली पाहिजे. हा जो त्याच्या अंतःकरणामध्ये मोह आहे, हा जो त्याच्या अंतःकरणामधला भाव आहे, तो भाव त्या ठिकाणी त्याला गप्प बसू देत नाही. अनेकांनी अनेक प्रकारांनी त्याचं सांत्वन केलं तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणामधली जी उर्मी आहे, जो दाह आहे, तो दाह किंवा जो द्वेष आहे, मत्सर आहे, सूड आहे, काय अनेक त्याच्या छटा आहेत, तर ते जे काही आहे ते काही त्याच्या अंतःकरणातून जात नाही. काय उपाय करावा? तो म्हणतो आता एकच करावं की इंद्राचा अधिकार हिरावून घ्यावा, ती सत्ता आपल्याला मिळावी आणि ब्रह्मदेवासारखा ह्या सबंध ब्रह्मांडाचा आपण असा एक श्रेष्ठ असा अधिष्ठाता, अनुशासक अशा अनेक अंगांनी त्याला जो मान आहे त्या अनुशासनामध्ये तो आपल्याला मिळावा, त्याच्यासारखा निर्मितीचा अधिकार मिळावा वगैरे वगैरे. त्याकरता काय करावं? तो म्हणतो आता तप करावं आणि तपाच्या माध्यमामधूनच आपण आपल्याला जे मिळवायचं आहे ते साध्य करावं. तो निघाला आपल्या स्थानावरून
आणि मंदाराचलाच्या एका दरीमध्ये गेला. उद्या आहे आपल्याला समुद्रमंथन. हा मंदाराचल कोणता? तर समुद्रमंथनाकरता घेतलेला जो पर्वत आहे तो आहे. त्या मंदाराचलाच्या इथे तो गेलेला आहे. तिथल्या एका गुहेमध्ये राहिलेला आहे आणि त्या दरीमध्ये आतमध्ये खूप खोल जाऊन तो तीव्र अशी तपश्चर्या करायला लागला. त्याची तपश्चर्या जशी जशी वाढत, त्याला कशाचंही भान नाही. वर्णन असं केलेलं आहे की त्याच्या तपाचा प्रभाव इतका वाढत गेला की त्या ठिकाणी त्या तपामधून निर्माण होणारं जे तेज आहे ते उष्णतेच्या रूपाने, दाहाच्या रूपाने सर्वदूर फैलावलं जावलं आणि त्याचा त्रास सर्व समाजाला, सर्व लोकांना आणि सर्व लोकात व्हायला लागला. जे सर्व लोक आहेत पृथ्वीपासून महा जना तपा सत्यमपर्यंत आणि खाली आतल वितल सुतल महातल तलातल रसातल पाताल, हे सगळे लोक. आपल्याला उद्याला तो विषय बघायचा आहे. सृष्टीमधला हा जो चतुर्दश भुवनाचा भाग आहे, कारण त्याच्याशिवाय भगवंताचं सगळा देह पुरा होणार नाही ना. ह्या सर्व गोष्टी पाहिल्याच पाहिजेत. त्यांनी तो सगळा जो अधिदैविक देह आहे त्यामध्ये हा जो पाताल लोक आहे, ह्या सर्व लोकांना त्याच्या ह्या तापानी, त्याच्या ह्या तपाच्या प्रभावाने संत्रस्त करून सोडलेलं होतं. आता पुन्हा सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, बघा बुवा सगळी परिस्थिती मोठी कठीण आहे. ते म्हणाले, ठीक आहे, आपण असं करूया, भृगु ऋषी, दक्ष प्रजापती या सगळ्यांना बरोबर घेऊया आणि हिरण्यकश्यपू जिथे राहिला आहे त्या मंदाराचलामध्ये त्याचा शोध घेऊन त्याची भेट घेऊया. ते त्याची भेट घेण्याकरता आले तर त्यांनी पाहिलं की त्याचं जे तेज आहे ते तेज इतकं विलक्षण आहे की त्या ठिकाणी ते तेज जवळपास जे पसरलेलं आहे त्या तेजाला धारण करणंसुद्धा नजरेला अवघड आहे, देहाला अवघड आहे, तिथे पोचण्याला अवघड आहे. इतकं मोठं तेज त्याच्या ठिकाणी प्रकट होतं आहे. ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित झाले. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं तर हा दिसत नाही आहे कुठे. त्यांनी शोध घेतला, त्या तेजाच्या अनुरोधाने गेले तर त्यांच्या लक्षात आलं की इतक्या दीर्घकालाचं तप चालू आहे की त्याच्या देहावरती अनेक जाळ्या, अनेक वनस्पती, अनेक प्रकारचं जे जे काही रचत गेलं आहे वरती, त्याचा देह कुठे आत राहिला आहे आणि सगळं वनस्पतींचं जुंबाड. आपल्या भाषेमध्ये बोलायचं तर माऊलींनी शब्द वापरला आहे जुंबाड. तर तसं ते सगळा मोठा त्या ठिकाणी एकत्र गुंतलेला असा वेलांचा भाग त्यांनी पाहिला. तो सगळा दूर केला. त्याच्या आत पाहिलं हिरण्यकश्यपूला तर त्याचा देह सगळा किड्यांनी खाऊन टाकलेला होता आणि हाडांच्या आधाराने, प्राणायामाच्या साह्याने तो फक्त जिवंत राहिलेला होता. ब्रह्मदेव तिथे गेले, त्यांनी पाहिलं, हसले, म्हणाले, अरे हिरण्यकश्यपू, किती तपश्चर्या करावीस आणि तपानी माणसाला प्रिय असलेला एवढा देह आहे, त्या देहाला किती जाळावं, त्या देहाला किती वेदना करून घ्याव्यात, तू केवढ्या वेदना करून घेतल्यास देहाला. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. म्हणाले, मला असं वाटतं तुझ्या हृदयाचं सामर्थ्य अद्भुत आहे. आपल्याकडे असं म्हटलं आहे, जो साधना करतो त्याला साधक वगैरे उपनिषद म्हणत नाही, त्यांना ते धीराहा असं म्हटलेलं की हे चालू ठेवायला धैर्य असावं लागतं. एक संकल्प केला आणि एक आठवडाभर काहीतरी तो पुढं नेला की मग कुठेतरी 8वा 9वा 10वा दिवस आला तर काय करणार बुवा, आज एवढी अडचण आली आहे, आज काही ते साधन करू शकत नाही, चला आज सुटलं, पुन्हा बघू असं म्हणताना उद्या अडचण दुसरीच येते, परवा अडचण तिसरीच येते आणि मग ते विस्मरणाच्या गर्तेत जाऊन पडतं. केव्हा तरी पुन्हा आठवण, काय करावं हो, आम्हाला सवा पुष्कळ वाटतं की काहीतरी करावं, पण होत नाही हो, काहीतरी अडचणी येतात. त्याचं कारण आहे हृदयाचं बल कमी पडतं, आत्मबल कमी पडतं, धैर्य कमी पडतं, संकल्प कमी पडतो, निश्चय कमी पडतो आणि मनुष्य त्यामुळे त्यापासून दूर जातो. म्हणा इथे हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेव म्हणतात की अरे तुझ्या हृदयाचं सामर्थ्य अद्भुत आहे. म्हणाले, एवढा कीटकांनी तुझा देह खाल्ला तरीसुद्धा तुझे प्राण फक्त हाडाला धरून चिकटून आहेत, तरीसुद्धा तुला तपश्चर्या सोडावीशी वाटली नाही. तुझ्या इतकी कठीण तपश्चर्या
आजवर कुणी केली नाही. मला असं वाटतं याच्या पुढेही कुणी करणार नाही. कारण म्हणाले आमच्या देवांची 100 वर्ष तू पाणी न पिता राहिलेला आहेस. काय प्राणांचं सामर्थ्य आहे. कालच्या योगाचा आपण अष्टांग योगाचा विषय मांडला की त्यामध्ये देवहूतीचा विषय मांडला की देवहूती जेव्हा तिच्या साधन मार्गामध्ये पुढे निघून जाते त्यावेळी तिला देहाला सांभाळण्याचं भान राहत नाही. देहाच्या तहान भूक आदी गरजा आपण भागवाव्यात असंही तिला वाटत नाही. कुणी बाहेरच्यांनी तिच्या देहाची गरज भागवली तर भागवली, नाही तर ती आहे त्या स्थितीमध्येच राहिलेली आहे. योगमार्ग काय सांगतो, त्याचं उत्तर काय देतो? योगमार्ग असं म्हणतो की ह्या योगाच्या माध्यमामधून हा जो निसर्ग आहे, हा जो निसर्गातला प्राणवायू आहे, ज्याला आम्ही मातरिश्वा म्हटलेलं आहे, तो काही नुसता त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे आणि ते सगळं एकत्र आहे आणि ते वायुमंडल आहे असं नाही आहे म्हणाले. या वायूचा प्रत्येक लहानात लहान कण न कण, काल आपण पाहिलं, काहीही असलं तरी प्रत्येकाचा लहानात कण हा परमाणूचा आहे. त्यामुळे त्या परमाणूची जी सूक्ष्मता, वायूच्या ठिकाणी तो कसा सूक्ष्म असेल, सटला आहे, एकदम सूक्ष्म आहे, मायक्रो 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 आहे, आजच्या भाषेत नॅनो नॅनो आहे, काही बिघडत नाही किती खाली जायचं आपण. तर इतकी जी सूक्ष्मता आहे, असं म्हणतात की त्या योग्यांचे देह जे आहेत ते निसर्ग त्याच्या ठिकाणी असलेला जो चैतन्याचा अंश आहे त्या अंशावरती त्या देहाला सांभाळत राहतं. जे आपल्याकडे पॉल ब्रँटननी म्हटलं आहे आणि आपल्याकडे गायत्री मंत्राच्या संदर्भामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलं आहे त्याला गायत्री तपोभूमी मथुरेची आणि हरिद्वारमध्ये त्यांचा तो जो गायत्री आश्रम आहे ते श्रीराम शर्माजी आहेत. त्यांच्या चरित्रामध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणाले मला जो एक यक्ष म्हणा, एक मोठा पुरुष म्हणा, दैवी पुरुष म्हणा, जो माझ्या घरात येऊन अवतीर्ण झाला आणि जो मला, बाकी सगळा कथाभाग आपल्याला सांगत नाही, जो मला तपोवनाला घेऊन गेला आणि तपोवनापासून त्यांनी मला सांगितलं, मी गेलो त्याला भेटण्याकरता तपोवनाला, जो माझ्या घरात प्रकट झाला तोच पुन्हा तिथे तपोवनाला प्रकट झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. त्यांनी माझा हात धरला आणि तो मला घेऊन निघाला. आश्चर्य आहे म्हणाले, त्या तपोवनापासून समोर असणाऱ्या ज्या हिमालयाच्या दऱ्या आणि हिमालयाची शिखरं, त्यांनी मला दरीवरून चालत नेलं. आम्ही दरीवरून चालत होतो आणि त्या हिमशिखरांच्या जवळ जात होतो. त्या हिमशिखरांच्या इथे दगडासारखे झालेले त्या समजा पर्वतांचे जणू काही अभिन्न अंश आहेत असे ते जे देह आहेत ते केवळ दगडांनी बनलेत असं म्हणावं इतके कठोर कठीण असे झालेले होते ते देह. आणि कशावर देह आहे असं म्हणावं तर म्हणाले केवळ श्वसन चालू होतं, काही उठत नाहीत, बसत नाही. हजारो वर्ष तपश्चर्या करतायत. त्या माणसाने आपला अनुभव लिहिला आहे आणि त्या अनुभवात त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांचं हिमालय की यात्रा नावाचं आत्मचरित्र आहे, हिंदीमध्ये आहे, त्याचं मराठीत पण भाषांतर झालेलं आहे. तर त्यात त्यांनी म्हटलं की म्हणाले जिथे आम्ही गेलो त्या यक्ष असतील किंवा तो कोण जो दिव्य पुरुष आहे त्या पुरुषांनी मला त्या लोकांच्या मधून नेलं, तेव्हा त्या सगळ्यांनी हात वरती केले आणि मला आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं की खाली तुम्हाला काम करायचं आहे आणि ते काम यशस्वीरित्या करा, याकरता आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, आमचा आशीर्वाद आहे, आमचा पूर्ण अनुग्रह आहे. आणि म्हणाले मी आलो खाली. त्यांच्या चरित्रात त्यांनी लिहिलं आहे वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी गायत्री पुरश्चरणं करायला सुरुवात केली. आयुष्यात 40 गायत्रीची पुरश्चरणं 24 लाखाची केली आणि रोज पुस्तकाची 50 पानं होतील इतकं लिहित असत पुढच्या काळात आणि पहिल्या काळात इतकं वाचत असत. आपण जर तिथे त्या गायत्री मंदिरामध्ये जर गेलो तर एकट्या माणसांनी किती लिहावं आणि किती उत्तम लिहावं हे आपल्याला आश्चर्यामध्ये टाकणाऱ्या गोष्टी आहेत. इथे सांगण्याचा त्याच्यामागचा हेतू एकच आहे आपल्याला, आपण ज्या विषयात बोलतो आहोत की ही जी तपश्चर्या आहे ही तपश्चर्या देहाला कशी टिकवते, भगवंताला तो देह कसा टिकवायचा आहे आपल्याला माहीत नाही. त्या श्रीरामजी शर्मांनी असं लिहिलं आहे
की त्यांना मी विचारलं, तुम्ही इथे असे का राहिलेले आहात? तर ते म्हणाले, इथे राहून ह्या भूमीचं संरक्षण करणं हे आमचं काम आहे. आपण मगाशी म्हटलं ना, या जम्बूद्वीपामध्ये, या भारतवर्षामध्ये ही एकटी एक कर्मभूमी आहे. आज जगामध्ये म्हणजे आज आमच्या ह्या पृथ्वीतलावरती जे सप्तखंड आहेत, उरलेले फक्त भोगयोनी करतायत, की स्वर्गामध्ये नरकामध्ये भोग भोगून झाल्यानंतर जे उरलेले भोग इथे येऊन भोगायचे आहेत, त्याच्याकरता त्यांचे जन्म त्या वर्षांमध्ये होतात. आपला भारतवर्ष आहे, या भारतवर्षातला जन्म हा कर्म करण्याकरता होतो. ही एकटी एक कर्मभूमी आहे. या भूमीमध्ये जर आम्हाला जन्म मिळाला तर आम्ही त्याचं स्मरण ठेवावं, असं त्या श्रीरामजी शर्मांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि ते म्हणाले की ही आम्हाला मिळालेली संधी आहे या भारतवर्षामध्ये येण्याची. आणि त्यामुळे इथे घडणाऱ्या घटना, इथलं हे जे वाङ्मय आहे, ह्या वाङ्मयाचा इतर वाङ्मयाशी आपण तुलना करू नये किंवा त्या दृष्टीने ह्याच्याकडे पाहू नये. ही भूमिका भिन्न आहे, हा प्लॅटफॉर्मच वेगळा आहे. ह्याचा जो पाया आहे, हा ज्याच्यावरती उभा आहे, ती भूमिकाच फार भिन्न आहे. आणि त्यामुळे या भिन्न भूमिकेमध्ये आम्हाला जर शिरता नाही आलं, आम्हाला जर त्याचं आकलन करून घेता नाही आलं, आत्ता विषय थोडासा बाजूला गेला तरी मी आपल्याला माझा मोह आवरत नाही म्हणून सांगते. आमच्या महाराष्ट्रातले अतिशय प्रसिद्ध असलेले असे सु. ग. शेवडे नावाचे अगदी महाभारतावर उत्तम व्याख्यानं करणारे आणि अनेक विषयांवर आणि ज्यांची विद्वत्ता, ज्यांचं संस्कृतवरचं प्रभुत्व हे सर्व लोकांना अत्यंत मान्य आहे, असे मोठे व्याख्याते ते आपल्या घरी आले होते. त्यांनी मला सांगितलं की मुद्दाम म्हणाले, मी भेटायला आलो, तुम्हाला मला काही सांगायचं आहे. त्यांनी मला सांगितलं की मी कसा ह्याकडे वळलो आणि मी माझ्या जीवनात काय आश्चर्यकारक अनुभव घेतला. आत्ता आपण ज्या एका आश्चर्यावर इथे आलेलो आहोत की तप करणाऱ्याचा देह पूर्ण संपतो आणि तरीसुद्धा तपश्चर्या चालू राहते आणि त्या देहाने कार्य पुढे नेलं जातं. कर्म करण्याकरता काय लागतं किंवा कर्म करण्याकरता कशाचा उपयोग होतो, एक मोठा आपल्याला समोर ठेवलेला एक आमच्या डोळ्यापुढे येणारा क्वेश्चन मार्क आहे की आम्हाला म्हणजे काय पाहिजे काय नाही, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, हिमोग्लोबिन, ह्या सगळ्यामध्ये अडकलेला आमचा देह, या देहाला काय आहे? काही पोषण कुपोषण सगळ्याच्या पलीकडे आहे. एक तपाचं सामर्थ्य असो, आपण त्याची काही फार चर्चा उहापोह म्हणून नाही, पण आपल्यापुढे मांडण्याचा एक भाग आहे की या देशामध्ये जे तत्त्वज्ञान मांडलं आहे त्याचे अनुभव लोक घेतल्याशिवाय राहत नाहीत. आम्ही नुसतं म्हणतो, भागवतांनी सांगितलं आहे, अहो हे स्थूल जगत आणि स्थूल सृष्टी काय, ह्या स्थूल सृष्टीच्या सुद्धा पलीकडे सूक्ष्म सृष्टी आहे आणि ती जी सूक्ष्म सृष्टी आहे ती यापेक्षा अधिक प्रभावी आहे. असं जेव्हा आम्हाला सांगितलं जातं तेव्हा आमच्या लक्षात येतच असं नाही, आम्हाला जाणवतच असं नाही. पण त्यांनी जेव्हा मला त्यांचा अनुभव सांगितला, मला अगदी उजाडल्यासारखं झालं. ते म्हणाले की माझ्या लहानपणी मी मध्य प्रदेशच्या बाजूला राहणारा आणि घरात अतिशय दारिद्र्य, पण मला भयंकर अध्यात्माची आवड. आणि म्हणाले मला असं वाटायचं मी काहीतरी करावं, लहान वय माझं, कुठेतरी जावं, काहीतरी करावं. काय करावं कळत नव्हतं. म्हणाले कळण्याचं वय नव्हतं, काय साधना असते मला माहीत नव्हतं. पण घराबाहेर पडलो म्हणाले, घरातल्या लोकांना न सांगता. आणि म्हणाले मी क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावरती आलो. तिथे आल्यानंतर ओंकारेश्वर वगैरे ही सगळी दर्शनं झाली, तिथले सगळी तीर्थक्षेत्र पाहिली. मला कळेना मी काय करावं, मी कुठं जावं, माझ्या आयुष्याचं आता पुढं काय. आणि म्हणाले असा लहान मुलगा मी 9-10 वर्षाचा तिथे असा निराश होऊन एका दगडावरती बसलेलो होतो. एक माणूस आला माझ्याजवळ. तो मला म्हणाला काय बाबा तू का बसलास असा. तर म्हणाले मी त्याला म्हटलं की अहो मी माझ्या घरनं सोडून बाहेर पडलो आहे, मला न असं आध्यात्मिक काहीतरी करायचं आहे, पण मला कळत नाही आहे मी काय करावं ते. तर ते म्हणाले बरं बाळा माझा हात धर, म्हणाले चल माझ्याबरोबर. ते म्हणाले मी त्या क्षिप्रेच्या किनाऱ्यावर आहे. त्यांनी माझा हात धरला आणि ते सगळं नाहीसं झालं. तो क्षिप्रेचा किनारा नाही, काही नाही. मी ज्या जगामध्ये गेलो आणि तो मला ज्या जगातून घेऊन चाललेला होता ते तिथेच आहे मी, तिथेच चालतो आहे मी. पण ते जग फार वेगळं, फार सुंदर, फार संपन्न, समृद्ध
असं जग म्हणाले मला त्यांनी दाखवलं. काय कुरणं सुंदर, काय जनावरं सुंदर, काय घरं सुंदर, काय आश्रम सुंदर, काय वातावरण पवित्र. ते मला घेऊन गेले आणि एका आश्रमात म्हणाले घेऊन गेले. त्या आश्रमामध्ये मी गेलो. तिथे त्याचे संचालन करणारे कोण जे मुख्य होते त्यांनी मला विचारलं, बाळ कसा आलास, कुठून आलास, काय नाही. राहा म्हणाले, मला इथेच राहायचं आहे, आत राहा म्हणाले. आणि म्हणाले मी राहिलो तिथे. मी खूप रमलो त्या सर्व वातावरणामध्ये. म्हणाले मी रमलो आणि मला असं वाटलं ह्याच्यासारखं सुख नाही कुठे, कारण इथे काही दुःखच नाही आहे, इथे फक्त सुखच सुख आहे. काय ही सृष्टी आहे, काय हे जग आहे, मला म्हणाले कळे ना. आणि मग म्हणाले एक दिवस आला, मला आमच्या त्या आश्रमाच्या प्रमुखांनी बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की बाळ आता तुझा इथे राहण्याचा योग नाही आहे. काय झालं म्हणाले, मला नका सोडू, मला कुठेच जायचं नाही, मला तुमच्याच इथे राहायचं आहे. नाही म्हणाले, बाळ तुझे वडील आजारी आहेत घरी आणि परिस्थिती चांगली राहणार नाही आहे, त्यामुळे तुला तुझ्या घरी जावं लागणार आहे, आता तू तुझ्या घरी जा. आणि म्हणाले की नाही मला जायचं नाही. नाही म्हणाले, हा आमचा ज्याने तुला आणलं ना तो तुला सोडून देईल. आणि म्हणाले मी त्याच्याबरोबर चालत 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 आलो. ज्या जगातून मी आलो त्यांनी मला कुठे सोडलं, मी किती चाललो मला काही माहीत नाही. जिथे सोडलं तेव्हा जिथून नेलं होतं त्या क्षिप्रा नदीपाशी मी आलो. सगळं जग संपलं. मला म्हणाले कल्याणी, म्हणाले एक लक्षात ठेवा की आम्ही या जगात राहतोय पण ह्या जगामध्ये सूक्ष्म जग चालूच आहे, आम्हाला माहीत नाही आहे. आमच्याबरोबर हे सूक्ष्म जगत इतक्या संपन्नतेने आमच्याच भूमींवरती आहे. कसं आहे, ही जे बारकावा आहे, हे जे अनुभव आहेत आणि हा विलक्षण भाग आहे. आणि त्यामुळे कुणी अंधश्रद्धा नावाने आज जे बोललं जातं तशी पोकळ किंवा फसवी किंवा अविचारी श्रद्धा कुणी ठेवावी असं जसं वाटत नाही, तसं या सर्व गोष्टी उडवून लावण्यासारख्या आहेत असं तर निश्चित म्हणता येत नाही. त्या प्रत्येकाचा एकदा विचार करा. आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या कक्षेत असेल तर आपण त्याच्यावरती काही फायदा आपला होणार असेल तर करून घ्यावा. नाही आपल्या आकलनाच्या कक्षेत नाही आहे तर आपण समजावं की नाही हा जन्म आपला त्याकरता नाही आहे, आपण अजून पुष्कळ अलीकडे आहोत. आणि पण एक आहे हे बघा, त्यांनी सांगितलं देवाची 100 वर्ष हा मनुष्य पाणी न पिता राहतो. आणि या ठिकाणी ते म्हणाले अरे असा कोण आहे तुझ्यासारखी एवढी तपश्चर्या करणारा. आणि म्हणून म्हणाले आता मी तुला सांगतो की मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तू का तपश्चर्या करतो आहेस हे मला माहिती आहे, पण तुला काय वर पाहिजे आहे तो वर आता तू माझ्याकडून मागून घे, कारण मी तुला भेटायला आलो आहे. आणि ब्रह्मदेवानी त्याला बाहेर काढलं. हसत हसत त्याच्या अंगावरती आपल्या कमंडलूमधलं जल सिंचन केलं आणि एका क्षणात ते असं अमोघ प्रभावशाली पाणी त्याच्या अंगावर पडल्यानंतर तो अगदी नवतरुण झाला, देह त्याचा अत्यंत उत्तम झाला. आणि मग त्यांनी सांगितलं की तुझा देह जो आहे, तुझं शरीर आहे ते वज्रासारखं कठोर होईल आणि तापलेल्या सोन्यासारखं असं चमचमत राहील. त्याचं तेज असं विलक्षण असेल, ते सगळं तुझ्या तपाचं असेल आणि असाच तू तुझ्या जीवनामध्ये राहशील. हा माझ्याकडनं तुला माझ्या संतोषामुळे दिलेला आशीर्वाद आहे. आता तू मला माग, तुला काय पाहिजे. हे सगळं बोलल्यानंतर त्याने डोळे उघडून बघितले, कुठे आहेत ब्रह्मदेव, आपल्याशी काय बोलत आहेत. कारण आपल्याला माहिती आहे, हे पण आपण एक समजून घ्यायला पाहिजे की ब्रह्मदेव म्हणजे हाय हॅलो करायला आपल्यासमोर येऊन उभेच राहिलेले असतील असं नाही आहे, ते मूर्तिरूपाने प्रकट झालेले असतील असं नाही आहे. कुठे बोलतात, सूक्ष्म देहामध्ये, त्याचं स्फुरण हृदयामध्ये होतं. जे आकलन त्याला झालं ते ये हृदयीचे ते हृदयी घातिले सर्व पातळीवर सत्य आहे. आणि त्यामुळे त्या हृदयाचं ह्या हृदयात येऊन पडलेलं आहे. त्यांना वाटलं की मला ब्रह्मदेवानी सांगितलं, ब्रह्मदेवांकडे पाहिला म्हणून त्यांनी डोळे उघडले की जे अंतरंगामध्ये त्यांनी जाणलं त्याच्याकरता डोळे उघडले. वर पाहिलं तर हंसावरती बसलेले आहेत ब्रह्मदेव. आणि त्यांनी लांबून नमस्कार केला. त्याला अतिशय आनंद झाला. म्हणाला आपण आलात, आपल्याला मी शिरसाष्टांग नमस्कार घालतो. आणि त्यांनी नमस्कार केला. त्यांनी विचारलं तुला काय पाहिजे मला सांग. त्याबरोबर तो म्हणाला मी आपल्याला काय मागू, वर देणाऱ्यांच्यामध्ये आपण सर्वात श्रेष्ठ आहात.
त्यामुळे आपल्याकडून मला जर आपण माझा इच्छित वर द्यायला तयार असाल तर म्हणाले तुम्ही उत्पन्न केलेली सृष्टी किंवा त्याच्याहून वेगळी असलेले प्राणी तुमच्या निर्माण केलेल्या सृष्टीपेक्षा त्यांच्यापासून मला मृत्यू येऊ नये. मग ते मनुष्य असो, मग ते पशु असोत, देव असोत, दानव असोत, दैत्य असोत, नाग असोत किंवा अनेक, एक मोठी यादी पुढे दिलेली आहे. तिथं काही आपण आत्ता बघायला नको, पण एक चांगले 4 श्लोक केवळ त्यांची यादी आहे की हे नको, हे नको, हे नको, हे नको. नंतर म्हणाले आत नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, जमिनीवर नको, आकाशात नको, कोणत्याही शस्त्रांनी मला मृत्यू न यावा. युद्धात माझ्याबरोबर सामना करणारा असा श्रेष्ठ कुणीही नसावा. मी सर्व प्राण्यांचा अधिपती व्हावा, म्हणजे इंद्र. मी इंद्र व्हावा, मी सर्वांचा अधिपती व्हावा. इंद्रादी जे लोकपाल आहेत त्यांचा जो अधिकार आहे, त्यांचा जो महिमा आहे, तो महिमा मला प्राप्त व्हावा. त्याच्यापुढे जे तपस्वी आणि योगी आहेत, आपण जेव्हा देवहूतीचं काल चरित्र पाहिलं त्यावेळी कर्दम ऋषींनी जे सांगितलं तेच आहे की आम्ही सगळे इंद्राच्या ताब्यातले आहोत, म्हणजे वोटिंग बँक इंद्राची आम्ही आहोत. आता दुसरे जे योगी तपस्वी आहेत ते इंद्राच्या जाळ्यातले नाही आहेत. त्यामुळे आम्हाला मिळणारे जे भोग आहेत ते काल जसं कर्दम ऋषींनी सांगितलं देवहूतीला की हे देवहूती, ह्या लौकिक जगातले जे उपभोग आहेत त्या दृष्टीने जर तुला तुझा गृहस्थाश्रम सिद्ध करायचा असेल तर म्हणाले ते भोग संपून जाणार आहेत. पण म्हणाले मी योगी आहे, माझ्या समाधी आणि योगाच्या माध्यमामधून जे सामर्थ्य मला प्राप्त आहे त्या सामर्थ्यातून तुला मी जे दिव्य भोग प्रदान करीन ते भोग कधीच संपणारे नाहीत. आणि ते दिव्य अलौकिक भोग ह्या जे लौकिक भोग आहेत ते त्याच्याशी स्पर्धाच करू शकत नाहीत. त्यामुळे असे विलक्षण उपभोग मी तुला देईन. इथे हा हिरण्यकश्यपू मागतोय. तो म्हणतो की तपस्वी आणि योगी लोकांना जे चिरकाल चिरंजीव असे जे उपभोग मिळतात तसे उपभोग तुम्ही मला द्यावेत. आता त्यांनी सांगितलं हे बघ, तू जे मागतोयस हे सर्व कठीण आहे, पण असलं तरीसुद्धा मी तुला शब्द दिला आहे आणि मी तुला हे सर्व देणार आहे. त्यामुळे हे तुला सर्व अधिकारांमध्ये प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून त्यांनी ते सर्व मिळवलं. आता पुन्हा सुरू झालं. त्याच्या मनामध्ये हिरण्याक्षाचा वध पुन्हा ठाण मांडून बसला, डोक्यावर स्वार झाला. आता तो म्हणतो की आता पहिलं काम इंद्राची राजधानी हस्तगत करणे. आणि मग तो अमरावतीला गेला आणि इंद्राचा जो विश्वकर्म्यांनी त्याच्याकरता निर्माण केलेला अप्रतिम असा राजवाडा आहे, महाल आहे, त्याचं पुरं आहे, त्या अमरावती नगरीतल्या त्या स्थानावरती तो राहायला लागला. त्या महालाचं वैभव पुष्कळ वर्णन केलं आहे भागवतानी. आता त्याचं पृथ्वीवरच्या 7ही द्वीपांवरती राज्य होतं. त्याला काहीच काम करावं लागत नव्हतं. इतकं सिद्धी, इतक्या प्रकारचं सामर्थ्य त्यांनी प्राप्त केलं होतं की जमीन न नांगरताच त्याला पीक देत होती. आकाशामध्ये त्याची अपेक्षा आहे म्हणून वर्षा बरसते आहे, नाही वर्षा आपली फलच त्याला देत होती. बरसावं लागत नाही, चिखल नाही, पाणी नाही, भिजावं लागत नाही, पण त्या वर्षेचा जो आनंद आहे तो त्याला मिळतो आहे. अशा प्रकारे अनेक वर्णनं केलेली आहेत की अशी अनेक प्रकारची सुखं, सर्व नद्या, समुद्राकडून अनेक श्रेष्ठ गोष्टी घेऊन, रत्नाकर तर तो आहेच, पण सर्व काही त्याच्याकडून घेऊन त्या सर्व नद्या त्याच्या घरी सर्व आणून देत होते. अशा प्रकारे इतकं मोठं वैभव त्याने प्राप्त केलं. दिग्विजय झाला, एकछत्री सम्राट झाला. ज्याला सनकादिकांनी शाप दिलेला होता हा आता भगवंताचा पार्षद मदोन्मत्त झाला, त्याला उन्मत्त बनला आणि त्याच्या जीवनाचा खूपसा काळ अशा प्रकारे अत्यंत सुखामध्ये गेला. आता ह्या ठिकाणी सर्व साधू सत्पुरुषांना हा सर्वांना त्रास देतो आहे, सर्व लोकांना पीडा करतो आहे. आता शेवटी जेव्हा त्याचं दीर्घकाल जीवन सुस्थिर झालं तेव्हा साधूंना काळजी वाटायला लागली की कसं होणार, हा सगळा समाज राहणार कसा, हे सर्व लोक सुस्थिर कसे राहतील. आणि म्हणून त्यांनी
तप करायला सुरुवात केली, भगवंताला विनंती केली आणि भगवंतानी आकाशवाणीने सांगितलं की अभय आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका, श्रेष्ठ देवो तुमचं कल्याण आहे. आणि त्यामुळे कारण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी कल्याण करणं हा माझा धर्म आहे आणि म्हणून कोणतीही व्यक्ती जर का वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म किंवा भगवंत म्हणजे ईश्वर याचा द्वेष करायला लागला की असं समजून चाला की त्याचा अधःपात नजीक आलेला आहे, जवळ आलेला आहे, नजीक आलेला आहे. आणि म्हणून म्हणाले आता हा हळूहळू ह्या द्वेषाने युक्त होईल. कारण का तर त्याच्या घरामध्ये प्रल्हाद नावाचा माझा भक्त जन्म घेईल आणि त्याला माझा भक्त घरात जन्म घेतला आहे हे त्याला सहन होणार नाही आणि म्हणून तो त्याला त्रास देईल आणि त्याच्या त्रासामुळे तो अधिक उन्मत्त होईल आणि त्याचा विवेक तो आणखीन हरवून बसेल. आपण सारखं ते लक्षात ठेवायचं की माणूस आहे, जन्माला आला आहे, दैत्य असो दानव असो, अविद्येने युक्त आहे. ती अविद्या त्याला मोहात पाडते, ती अविद्या त्याला अज्ञानात पाडते आणि ते सगळे त्याला खड्ड्यात नेतात. जे आपण जे म्हटलं ना पुराणांमध्ये ज्या सगळ्या कथा आहेत त्या अशाच आहेत. आपण पाहिलं आहे आत्तापर्यंत की ज्यांनी आपल्या वाईट वागण्याने आपला अधःपात करून घेतला आणि ज्यांनी आपल्या चांगल्या वागण्याने आपल्या जीवनाचं कल्याण केलं अशा लोकांच्या कथा इतिहासासहित याच्यामध्ये समाविष्ट आहेत पुराणांमध्ये. हे पुराणांचं वैशिष्ट्य आहे. मग आता म्हणाले हा जो दैत्यराज हिरण्यकश्यपू आहे त्याला 4 मुलं आहेत आणि त्या 4 मुलांच्यामध्ये प्रल्हाद हा सर्वात लहान मुलगा आहे आणि म्हणाले गुणांच्या बाबतीत तो सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणाले ह्या मुलाला बालपणापासून ईश्वर भक्तीचं वेड आहे आणि त्याचं कारण असं आहे की तो जेव्हा मातेच्या गर्भामध्ये होता त्याच वेळी नारदांनी त्याला भक्तीचा उपदेश केलेला आहे. कारण सर्व भक्तिसूत्र लिहिणारे नारद आणि पराभक्तीची अद्वैत भक्तीची श्रेष्ठता गाणारे नारद या प्रल्हादाला त्या भक्तीचा उपदेश करतात. कथाभाग पुढे बघूया आपण थोडं चिंतन. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण 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 जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण. प्रल्हादाचं जीवन आहे, लहान बालक आहे पण लहान वयातसुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या ध्यानामध्ये तन्मय होऊन जाण्याचं सामर्थ्य आहे. तो स्वतः असाच अनुभव घेत असे की आपल्याला सारखं भगवंतानी जवळ घेतलेलं आहे, आपण भगवंताच्या कुशीत आहोत. त्यामुळे जेवायचं आहे, खायचं आहे, हिंडायचं आहे, फिरायचं आहे, झोपायचं आहे, चालायचं आहे, या कशाचंच भान त्याला नसे. त्याला असं वाटायचं की सारखा भगवंत आपल्याला स्पर्श करतो, आपल्याला सांभाळतो, आपल्याजवळ राहतो आणि अशा भावानी त्या भगवंताच्या कोमल स्पर्शाच्या अनुभवामध्ये भक्त प्रल्हाद हा अत्यंत सुखामध्ये होता. या शुक्राचार्य दैत्यांचे पुरोहित शुक्राचार्य हे हिरण्यकश्यपूचे पुरोहित आहेत आणि त्या पुरोहितांचे 2 पुत्र आहेत, षंड आणि अमर्क नावाचे. आता ह्या षंड आणि अमर्कांच्याकडे हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला शिकवण्याकरता ठेवलेलं आहे. जवळ राहत आहेत, त्यांच्या जवळच गुरुगृह आहे आणि हा जाऊन त्यांच्याकडे शिकतो आहे. गुरुजींनी पाठ दिला की ह्याला पाठच आहे, लगेचच त्यांना म्हणून दाखवत असे, पण त्याला त्यातला एकही पाठ आवडत नसे. ते जी राजनीती शिकवायचे तेही आवडायची नाही
जो अर्थकामाचा विचार सांगायचे तोही आवडायचा नाही, आणि जे धर्माचं आचरणाच्या करता सांगितलेल्या विधिनिषेधांचं पालन करायला तेही त्याला आवडायचं नाही. पण तो कधी काही बोलत नसे. गुरुजी शिकवतील ते शिकून घरी येत असे. हिरण्यकश्यपूंनी एकदा त्या लहान बालकाला विचारलं, त्यांची 4 मुलं आहेत, त्यातला हा अगदी लहान, काय शिकला गुरुजींकडे? म्हणून त्यांनी त्याला आपल्या मांडीवर घेतलं, त्याला आपल्या हृदयाशी घेतलं. त्याबरोबर हिरण्यकश्यपू म्हणाला, हा मुलगा मला स्पर्शतो आणि माझ्या हृदयामध्ये एक ज्याचे वर्णन करता येणार नाही असा अवर्णनीय आनंद माझ्या हृदयात प्रकट होतो. काय कारण आहे ह्या माझ्या मुलाला मी हृदयाशी धरल्यानंतर मला असा आनंद व्हावा? भागवतकार वर्णन करतात, म्हणाले मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने विचारलं त्यांनी त्याला की अरे प्रल्हादा, तू काय शिकलास गुरुजींच्याकडे? तो म्हणाला, मला माहीत नाही गुरुजी काय शिकवतात ते, जे शिकवतात ते मी पाठ करतो. पण म्हणाले मला एवढंच कळलं आहे आणि मला एवढंच वाटतं की अंधाऱ्या खोल विहिरीवरती जर गवत झाकून ठेवलेलं असलं तर त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती ज्या घरात असेल त्या घरात माणसाने राहू नये. ते घर सोडून द्यावं आणि बाहेर निघून जावं. आणि म्हणून म्हणाले त्यांनी काय करावं बाहेर जाऊन? तर भगवान श्रीहरीला शरण जावं, याशिवाय दुसरं काही करू नये. आता हिरण्यकश्यपूने हे वाक्य ऐकलं. तो म्हणाला, बहुतेक ह्या गुरुजींच्या घरामध्ये चोरून कुणी ब्राह्मण राहिले असतील जे विष्णूची भक्ती करतात आणि ते ह्या मुलाला उपदेश करत असले पाहिजेत. त्यांनी त्या गुरुजींना सांगितलं. त्या गुरुजींनी गोड बोलून त्याला विचारलं की बाबा रे, तुला हे कुणी सांगितलं? तू कुणाच्या बोलण्यावरून ही भाषा अशा प्रकारे वडिलांशी करतोस? काय कारण आहे याचं? तुझी इच्छा काय? आणि सांगणाऱ्यांनी कोणत्या इच्छेने तुला सांगितलं? तो म्हणाला, मला ह्यातलं काही माहिती नाही. म्हणाले, जेव्हा भगवंताची कृपा होते ना तेव्हा माणसाची पशुबुद्धी नष्ट होऊन जाते आणि तो भगवंताच्या भूमिकेवरती येतो. त्याला हा मी, हा तो परका, हा माझ्या जवळचा हा भावच राहत नाही. त्यामुळे तुम्ही मला काय वाटतं, कोणी मला शिकवतं, कोण वेगळा, कोण तुम्ही, असं मला काहीच नाही आहे. म्हणाले, मला फक्त एकच माहिती आहे गुरुजी, मी आपल्याला उत्तर देतो की जसं लोखंडाचा तुकडा हा लोहचुंबकाकडे सहज आकर्षित होतो, तसं म्हणाले माझं मन जे आहे ना ते श्रीहरी चरणावरती सहज समर्पित झालेलं. मला त्याच्याकरता काही करावं लागत नाही किंवा माझ्या मनात दुसरा काही विचार येत नाही. तुम्ही विचारता ते मला समजत नाही. आता ते गुरुजी चिडले. ते म्हणाले, हिरण्यकश्यपूला तोंड द्यायचं आहे आणि आम्हाला या अमरका आणि या षंडांना जर त्यांनी काही त्रास दिला तर म्हणाले होईल काय आमचं? आणणारे म्हणाले, काठी मुलांना सांगितलं ह्याला मारा, इतकं बडवलं, खूप मारझोड केली. काही प्रल्हाद म्हणत नाही, बोलत नाही, त्रास झाला म्हणत नाही, वेदना झाल्या म्हणत नाही, गप्प आहे. आता काय करावं? गप्प राहिले. नेलं नाही हिरण्यकश्यपूपर्यंत हा विषय. त्याला धर्म अर्थ काम मोक्ष. आता त्यांच्याकडे मोक्ष नाही म्हणून मोक्षाचा धडा नाही, पण धर्म अर्थ कामाचा धडा दिला आणि छान त्याचं शिक्षण पुरं झालं आहे. असं आहे, आता ही बॅद लवकर टळली पाहिजे, नाही तर हे आपल्या अंगावरती आपण म्हणतो ना, नमाज पडायला गेला आणि मशीदच गळ्यात आली, तसं व्हायचं. म्हणाले, हे मुलं आपल्या घरी यायचं आणि ह्या पोरापायी आपल्यावरतीच काहीतरी आपत्ती यायची आणि शुक्राचार्य इथं नसतात, कुठे बाहेर असतात. ते म्हणतील, साधं तुम्हाला त्या हिरण्यकश्यपूला सांभाळता आलं नाही का? त्याच्याबरोबर राहता आलं नाही का? येणारे प्रसंग असे ओढवून का घेतले? त्यांनी त्याच्या मातेला सांगितलं, तुमचा मुलगा शिक्षणामध्ये आता अगदी तयार झालेला आहे, त्याला आता त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे, घेऊन जा. त्याप्रमाणे ते घेऊन आले. मुलगा घरी आला. आईला खूप आनंद झाला. त्याला आंघोळ घातली, खूप सुंदर कपडे घातले. तिने हिरण्यकश्यपूला सांगितलं आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं आहे. हिरण्यकश्यपूने त्याला बोलावलं, आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं, सांग बरं गुरुजींनी आता तुला काय उपदेश केला आहे? तेव्हा प्रल्हादांनी सांगितलं, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणाले, ही नवविधा भक्ती आहे. ही 9 प्रकारांनी भक्ती करायची असते. ही भक्ती समर्पण भावाने करावी. त्यालाच मी उत्तम अध्ययन समजतो. ते अध्ययन माझं झालं आहे. म्हणाले, मला समजलं आहे. म्हणाले, अरे अरे नीच ब्राह्मणा, काय शिकवलंस? माझ्या ह्या मुलाला तुझी दुष्टबुद्धी कुठे घेऊन चालली आहे मला कळत नाही. म्हणाले,
प्रल्हाद म्हणाला की लक्षात ठेवा, आपण ह्या प्रपंचामध्ये आसक्त असलेल्या लोकांची जी बुद्धी आहे ना, ती कुणाच्या तरी शिकवण्यावरून तयार होत असेल, पण जी भगवत शरण बुद्धी आहे ना, ती कुणाच्या शिकवण्याने तयार होत नाही, ते आतून येणार आहे. आणि त्यामुळे भगवंताचा भाव जो आहे, भगवंताची जी भक्ती आहे, ती मनुष्याच्या अंतःकरणात उत्पन्न होते. कशाकरता म्हणतो तुम्ही, कशाकरता मला विचारता गुरुजींनी काय शिकवलं आहे? म्हणाले, जोपर्यंत विरक्त मनुष्य आहे आणि त्या विरक्त मनुष्याच्या चरणाची धूळ घेण्याची इच्छा, त्या सत्संगाची इच्छा जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आहे, तोपर्यंतच त्याचा उद्धार होणं शक्य आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्संगाचा भाव आहे, त्याचं अंतःकरण शुद्धच आहे, ते शुद्ध होणारच आहे. त्या शुद्धीला कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही. हे प्रल्हादानी म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपू ते सहन करू शकले नाहीत. संतापले, मारा, तोडा, फोडा असं म्हणून त्याच्यावरती इतके अत्याचार करायला सुरुवात केले. आणि त्यांनी प्रल्हादाला हत्तीच्या खाली तोडवलं, विषारी सापांनी डसवलं, अभिचार कर्म केलं, पर्वताच्या कड्यांवरून ढकललं, अनेक प्रकारच्या मायांचा प्रयोग केला, अंधाऱ्या कोठडीत बंद करून टाकलं, विष पाजवलं, खाणं पिणं बंद केलं. अनेक त्यांनी इतकी मोठी यादी दिली आहे. आणि त्यांनी सांगितलं की इतक्या प्रकारचे त्रास देऊनसुद्धा हिरण्यकश्यपू म्हणाला, हा मुलगा संपत नाही, ह्याचं आयुष्य संपत नाही, हा मुलगा मरत नाही. म्हणाले, कुठं बर्फात ठेवा, उष्णतेत ठेवा, आगीत जाळा. होलिकेला बसवून तिच्या मांडीवर बसवलं प्रल्हादाला, तरीसुद्धा जळला नाही. म्हणाले, काय करावं आणि याला कुठले शब्द वापरावेत, कसं बोलावं, कशी निंदा करावी, काहीही केलं तरी ह्याच्यावर परिणाम होत नाही, हा जसा आहे तसा आहे. म्हणाले, निशंकपणाने माझ्याजवळ राहतो, मी इतक्या प्रकाराने मरणाचं भय दाखवतो, ह्याला त्याचं भय पण वाटत नाही. हा कसा राहतो आणि हा माझ्याबरोबर इतका आश्वस्त कसा असतो? आता ह्या शुक्राचार्यांच्या पुत्रांनी हिरण्यकश्यपूला सांगितलं, हे बघा, फार घाई करू नका, आपले शुक्राचार्य लवकरच येतील, तोपर्यंत हा मुलगा तुमच्या इथून पळून जाणार नाही, याकरता वरुणाचे पाश त्याच्यावरती टाका. म्हणजे ह्याला पाशांनी बद्ध करून ठेवलं, बांधून ठेवलं, तर हा जरा तरी या ठिकाणी राहील. आणि मग शुक्राचार्य आल्यानंतर ह्याचं काय करायचं ते आपण पाहूया. ठीक आहे म्हणाले. त्याप्रमाणे काळ गेला आणि हा असं का वागतो याचं कारण नारदांना जेव्हा युधिष्ठिरांनी विचारलं, तेव्हा त्यांनी कारण सांगितलं प्रल्हादानी, की म्हणाले, मी मातेच्या गर्भात होतो, त्यावेळी माझ्यावरती संस्कार नारद करत होते आणि त्यामुळे माझा भगवत भक्तीचा मार्ग हा तेव्हापासूनच सुदृढ झालेला आहे. मी तिथेच भगवंताशी एकरूप झालेलो आहे. त्यांचा मला उपदेश अतिशय प्रभावी होता. आणि म्हणाले, आता मी त्याच्यापासून, त्या मार्गापासून थोडाच वेगळा होणार आहे, विचलित होणार आहे. ते गुरुजी म्हणतात, अरे तू काय बोलतोस, अरे तू काय करतोस? ते म्हणाले, गुरुजी आता माझ्यात बदल होणार नाही, अब हम तो बन चुके है, आता काय फरक होणार आहे आमच्यामध्ये? नाही म्हणाले. इथे गुरुजी म्हणतात की अरे तुला मारून टाकीन. म्हणतात, मारून टाका, तू उद्दाम झाला आहेस म्हणाले. मारून टाकतो म्हणाले तर मारून टाका म्हणतोस, नीच आहेस म्हणाले, तू आपल्या कुळामध्ये फूट पाडतोयस, त्याचं कारण काय घडलं होतं इतकं संतापायचं? एके दिवशी हे दोघेही जण, अमरका आणि षंड, हे दोघेही दूर देशाला गेले होते, कुठेतरी बाहेर गेले असतील. त्यांनी सांगितलं, तुम्ही मुलांनी आज पाठशाळेमध्ये बसा आणि अभ्यास पुन्हा घोका, जे शिकवलं आहे ते. तर ती मुलं म्हणाली, अरे प्रल्हादा, तू इतकं सुंदर बोलतोस, आम्हाला काहीतरी सांग ना. त्याप्रमाणे प्रल्हादानी जो उपदेश नारदांनी त्यांना केला होता, तो उपदेश मुलांना केला. त्या मुलांनी ते ऐकलं आणि ती लहान लहान मुलं त्या प्रल्हादाच्या भावानी आणि त्याच्या भावसामर्थ्यानी त्याच्या इतकी अंतःकरणाशी भिडली गेली की त्या मुलांना पण असं वाटायला लागलं आता भगवंताची भक्तीच करावी. हे आले परत दोघेही गुरु, आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं ही सगळीच्या सगळी मुलं भगवंताची भक्ती करतायत. म्हणाले, अरे काय केलंस तू हे? आता म्हणाले, तुला मी जिवंत ठेवत नाही,
आणि इतक्या शिव्या शाप त्याला दिले आणि सरळच अत्यंत संतापाने युक्त होऊन ते हिरण्यकश्यपूकडे आले. त्यांनी सांगितलं, हा तुमचा मुलगा सुधारणार नाही आहे. ते म्हणाले, हा मुलगा आम्हाला इतकं झालं, इतकं मारलं, इतके धाक घातले, तरी सांगतो आ ब्रह्मस्तंभपर्यंत जे काही ह्या सृष्टीमध्ये चराचर सृष्टीत बघायला मिळतं आहे ते सर्व काही परमात्मा रूप आहे, त्याच्याशिवाय काही वेगळं नाही आहे. आता म्हणाले याला काय शिकवू. हिरण्यकश्यपू म्हणतो, ह्याचं बोलणं आता मला सहन होत नाही. आणि तो उठला आणि त्या म्हणाला, त्याचा स्वतःवरचा ताबा निघून गेला. म्हणाले, अरे माझ्याशिवाय ह्या जगाचा स्वामी दुसरा कोण आहे? अभागी आहेस तू, माझ्या घरात जन्माला आला आहेस. आणि म्हणाला, ही नाही ती वायफळ बडबड करतोस, तुझं डोकं उडवतो. म्हणाले, तुला ह्या ठिकाणी मी नष्ट करतो. आणि तो महाबलवान असा दैत्य, महादैत्य आपल्या त्या सिंहासनावरून उठला आणि इतक्या आवेशात, इतक्या संतापात प्रल्हादाला मारण्याकरता पुढे आला. आणि त्याबरोबर त्याच्या समोरच्या स्तंभामधून इतका जबरदस्त आवाज आला की ज्या आवाजाने हिरण्यकश्यपूसुद्धा घाबरला. तो म्हणाला, कुठून नाद आला? हा केवढा आवाज आहे, हा मेघांच्या पेक्षासुद्धा अधिक मोठा स्वन आहे, कसा आला इथे, कसा ऐकायला आला? म्हणाले, ब्रह्मांड फाटलं का? कशामुळे हे घडलं? आणि जेव्हा हे तो म्हणतो आहे तोपर्यंत तो कडकड कडकड तो स्तंभ जो आहे तो तुटला. त्या स्तंभामधून भगवंत प्रकट झाले आणि प्रल्हादाला मारण्याकरता जो हिरण्यकश्यपू उडी मारतो आहे त्या दैत्य सेनापतीला खांबातून बाहेर आलेल्या नरसिंह रूपामध्ये प्रकट झालेल्या भगवंतानी त्यांना पकडलं. तो म्हणाला, कोण? हा मनुष्य का हा सिंह? काय म्हणावं यांना? आणि ज्यावेळी हिरण्यकश्यपूनी पाहिलं त्या क्षणापर्यंत त्याला समजलं नाही की आवाज स्तंभातला आहे आणि हे प्रकट झालेलं रूप आहे हे भगवंताचं आहे. आता भगवंतानी त्याला पाहिल्यानंतर त्या नरसिंह रूपामध्ये मोठी जांभई दिली. त्या जांभईबरोबर त्यांची आयाळ अशी अस्ताव्यस्त झाली आहे, वर्णन केलेलं आहे. दाढा अत्यंत विक्राळ आहेत, तलवारीसारख्या चमकणाऱ्या आणि सुरीसारख्या धारदार असलेल्या अशा त्यांच्या जिभेला पाहून हिरण्यकश्यपूसुद्धा थरथरला. म्हणाले, भुवया उंच केलेले आहेत. म्हणाले, त्यांचं मुख आणखीन दारुण दिसतं आहे. आणि म्हणाले, कान पूर्णपणे असे वरच्या बाजूला वळलेले आहेत. आणि म्हणाले, त्यांच्या ठिकाणी त्यांचं तोंड जे आहे ते जणू काही एखादे पहाड, त्याच्यामध्ये उघडलेली एखादी गुहा असावी असं ते प्रचंड शरीर, असा तो सगळा प्रचंड जो पाहिलेला त्या रूपाचा आविष्कार आहे तो बघून हिरण्यकश्यपू थरारला. म्हणाले, हे जे विशाल शरीर आहे ते जणू काही स्वर्गाला जाऊन स्पर्शत आहे. हे सगळं वर्णन त्यांनी भागवतकारांनी केलेलं आहे. म्हणाले, त्यांची मान थोडी बुटकी आहे आणि म्हणाले खूप पसरट मोठी आहे, छाती रुंद आहे, कंबर बारीक आहे. आणि म्हणाले, चंद्रकिरणासारखे बारीक बारीक रोम त्यांच्या देहावरती आहेत. आणि म्हणाले, चारी बाजूनी त्यांचे हात, शेकडो हात पसरलेले आहेत आणि ह्यांचं मध्ये असं रूप आहे. असा हा दैत्यरूप हत्ती आहे. हा हिरण्यकश्यपू काय लहान आहे. त्यांनी हातामध्ये गदा घेतली आणि नरसिंहावरती तुटून पडले. पण जसा पतंग आगीमध्ये अदृश्य व्हावा तसा हिरण्यकश्यपू या भगवंताच्या तेजामध्ये दिसेनासा झाला. म्हणाले, जसा गरुडाला नी सापाला पकडावं आणि तसाच प्रहार करण्याच्या वेळी भगवंतानी गदेसहित त्या हिरण्यकश्यपूला पकडला. म्हणाले, हिरण्यकश्यपू हातातनं सुटला आणि तो अनेक प्रकारचे आपले डावपेच खेळत भगवंताच्या बरोबर युद्ध करायला लागला. त्याचं युद्ध सुरू झालं. ससाण्यासारखा वेगाने वर जातोय, खाली उतरतोय. भगवंताला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने आपल्या ताब्यात आणण्याचा आणि आपल्या पराक्रमाने त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा भगवंत फार मोठ्या आवाजामध्ये हसले. हसल्यानंतर हिरण्यकश्यपूनी डोळेच मिटले. तो म्हणाले, हा नादसुद्धा मी सहन करू शकत नाही. नंतर सापानी जसं उंदराला पकडावं तसं हिरण्यकश्यपूनी त्याला आपल्या हातामध्ये पकडलं. तो सुटण्याची धडपड करायला लागला. भगवंत त्याला दरवाज्यात घेऊन गेले. सगळे नियम पाळले पाहिजेत ना, की कुठंही त्याच्यामध्ये जर चुकलं तर चालणार नाही आहे. दरवाज्यात नेलं, आपल्या मांडीवर घेतलं, आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलं आणि त्याचा आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचं पोट फाडून त्याचा वध केला आणि त्याला जमिनीवर आपटलं. आणि हिरण्यकश्यपूचा
वध झाला. राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधे कृष्ण गोपाल कृष्ण. म्हणाले, हे अगडबंब, अक्राळ विक्राळ, भयानक असं जे रूप आहे भगवंतानी धारण केलेलं, त्या रूपाचे पडसाद स्वर्गापर्यंत सर्व दूर पडले. सर्व भूमी कंपित झाली, स्वर्ग हादरले, देवतांची विमानं डळमळीत झाली. हा क्षणभर झालेला हा जो बदल आहे, भगवंत शांत झाले. शांत होऊन प्रल्हादाला त्यांनी जवळ घेतलं. म्हणाले, प्रल्हादा, काय पाहिजे तुला, माग तू. प्रल्हाद म्हणाले, काय पाहिजे भगवंत, काय मागायचं आहे तुला, काय घ्यावं तुझ्याकडून, काही नको. म्हणाले, मी तुझा असा सेवक आहे का की ज्या सेवकाला आपल्या स्वामीकडून काही आपल्या कामनांची पूर्तता करून घ्यायची आहे? तू असा स्वामी आहेस का ज्याला आपल्या सेवकाला आपल्या इच्छा पुऱ्या करण्याकरता काहीतरी आमिष द्यायचं आहे? आपण दोघेही असे नाही. मी निष्काम भावाने तुझी भक्ती करतो, तू मला भक्त म्हणून स्वीकारतोस, तू मला पूर्णपणे स्वीकारलेस. काय पाहिजे मला तुझ्याकडून? काही नको भगवंता, कशाचीच इच्छा नाही. मी आपला निष्काम सेवक आहे, आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. या नात्यापेक्षा मागण्यासारखं दुसरं काही नाही आणि टिकण्यासारखं तर दुसरं काहीच नाही. हीच भक्ती आहे, जी भक्ती अक्षय्य टिकणारी आहे. त्यांनी सांगितलं, नाही, तुला अजून इथे राज्य करायचं आहे प्रल्हादा, तुला इथे राहायचं आहे. दीर्घ काळपर्यंत राज्य करून या पृथ्वी तलावरती उत्तम असा स्वर्ग तुला निर्माण करून द्यायचा आहे. आणि या ठिकाणी राहिल्यानंतर मग तू माझ्या निजधामाला येशील, मग तू माझ्या लोकाला येशील. जगामध्ये तुझ्यासारखा भक्त कदाचित होणार नाही. भक्तांच्यामध्ये तुलना करण्याची वेळ आली तर फक्त भक्ती कुणासारखी? जसे नारद म्हणतात, यथा व्रजगोपिका नाम, तसं म्हणावं लागेल की भक्ती प्रल्हादासारखी, ज्या भक्तीमध्ये विलक्षण निष्कामता आहे, ज्या भक्तीमध्ये पूर्ण निरागसता आहे, ज्या भक्तीमध्ये पूर्ण विशुद्धता आहे. ह्या भक्तीचं स्वरूप प्रल्हादा फक्त तुझ्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणाले, तुझी भक्ती करणारे, तुझी सेवा करणारे जे आहेत ना, ते सुद्धा माझे भक्त आहेत. त्यांनी माझी भक्ती करावी लागत नाही. तुझेच भक्त माझे भक्त आहेत. आणि जे सुख, जे प्रेम तुला मी देतो ना, तेच प्रेम तुझ्या भक्तांना मिळेल. कारण तुझा अधिकारच एवढा आहे. तुझ्या अधिकारात मी त्यांना सांभाळीन. वत्सा माझा ऐक, वडिलांच्या गादीवरती बस आणि हा राज्यकारभार चालव आणि तुझं जीवन जे आहे ते कृतार्थ करून घे. आजचा विषय इथं थांबे. आणि मग प्रल्हादांनी पृथ्वी तलावरती उत्तम असं राज्य चालवलं आणि भगवंताच्या भक्तीचा एक आदर्श ह्या पृथ्वी तलावरती ठेवून प्रल्हाद निजधामाला गेले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद.
पथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। नाम जपते रहे, काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, सद्गुणों का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद। लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर समझिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, गले में वैजयंती माला, बजावे मुरली मधुर वाला, श्रवण में कुंडल झलकाला, श्रवण में कुंडल झलकाला, नंद के नंद आनंद के कंद, मोहन व्रज चंद राधिका रमण विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली, लतन में ठाड़े वनमाली, लतन में ठाड़े वनमाली, भ्रमर सो अलक कस्तूरी, तिलक चंद्र सी झलक ललित छवि, श्यामा प्यारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट बिलसे, देवता दर्शन को तरसे, गगन से सुमराशि बरसे, गगन से सुमराशि बरसे, बजे मूर्छंग मधुर मृदंग, मालिनी संग अतुल रति गोप कुमारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। जहाँ ते प्रगट भई गंगा, कलुष कलिहारिणी श्री गंगा, स्मरणते होत मोह भंगा, स्मरणते होत मोह भंगा, बसे सब शीस जटा के बीच रहे, अधकी चरण छवि बड़ी बनवारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। चमकती उज्ज्वल तट रे
जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. भगवंता वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजल तरणी ही पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, भगवत भक्तीची खाणी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. भगवंता गमले जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. भगवंता अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकाराचा, देवा कविवर संतांचा. हरिकृपेचा जणू बोधाचा, स्वयंप्रभेचा रवी अंतरी जातम हरता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय.